नमस्कार, मी तन्मय टिल्लू. जय महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं स्वागत. सध्या आपल्यासमोर करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. शिवाय अनेक क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात ही कॉम्पिटिशनही सातत्यानं वाढते. अशातला एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे ह्युमन रिसोर्स. या क्षेत्रात आपलं करिअर घडवणं. पण या क्षेत्रात करिअर करतानाही अनेक शंका आणि अडचणी येऊ शकतात. मग अशा वेळी काय करावं, कोणाचं मार्गदर्शन घ्यावं, हे प्रश्नही आपल्यासमोर त्यावेळी उभे राहतात. या सगळ्याच अडचणींवर आज आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणार आहोत आणि त्यासाठीच आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत वैभव प्लेसमेंट या कन्सल्टंटी ऑर्गनायझेशनचे HR एक्सपर्ट मिस्टर श्रीधर व्यवहारे. तर श्रीधर व्यवहारे यांना आजपर्यंत 6,000हून अधिक रिक्रुटमेंट त्यांनी केल्यात. मोनोरेल स्टाफ तसंच क्लिनिकल ट्रायलसाठी रिसर्च सायंटिस्ट त्यांनी रिक्रूट केलेत. श्रीधरजी, या शोमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. तर प्रेक्षक हो, श्रीधर व्यवहारे यांना HR क्षेत्रातील तसंच निगडित इतर विषयांवर प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही आमच्या 1800-103-3043 या टोल फ्री क्रमांकावर प्रश्न विचारू शकता. सर, शोमध्ये तुमचं स्वागत. तर तुमच्या HR करिअरची नेमकी सुरुवात कशी झाली? मी बेसिकली ग्रॅज्युएशन BSc याच्यामध्ये केल्यानंतर एक आयुष्यात एक अशी इच्छा होती की आपण लेबर ऑफिसर व्हावं. तर लेबर ऑफिसर होण्याच्या दृष्टिकोनातून मी त्यावेळेस काही इन्स्टिट्यूटचा सर्च करण्याचा सुरुवात केली. तर त्यावेळेस मला माझी जी संस्था कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेस पुणे, तर हिचा मला पत्ता मिळाला जाहिरातीच्या माध्यमातून आणि मग मी तिथे ॲप्लिकेशन केलं. आणि ॲप्लिकेशन केल्यानंतर त्यांची जी प्रोसेस होती, रिटन टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यू, ह्या सगळ्या पार केल्यानंतर साधारणतः मग त्याच्यामध्ये मला 16 मुलांचं सिलेक्शन झालं. त्या 16मध्ये मग माझा नंबर लागला आणि मग MSW मास्टर इन सोशल वर्क ही 2 वर्षाची डिग्री बेसिकली लेबर ऑफिसर, लेबर वेलफेअर असं स्पेशलायझेशन घेऊन मी 1985 साली पासआउट झालो. आणि त्यानंतर लगेच मी लॉचे प्रशिक्षण 3 वर्ष घेतलं, LLB डिग्री केली, विच इज सपोर्टिंग टू द लॉ ऑफिसर्स, लेबर ऑफिसर्स म्हणून ती कंप्लीट केली आणि BSc, MSW आणि LLB कंप्लीट केलं. अच्छा सर, HR क्षेत्रात करिअर करायचं ठरवल्यास ते ह्या क्षेत्रात किती करता येतो? सुरुवातीला ऑर्गनायझेशन्समध्ये पर्सनल ऑफिसर, HR ऑफिसर हा सगळ्यात शेवटी रिक्रूट केले जायचा. मालक लोक किंवा जे काही ओनर्स होते ते स्वतः रिक्रुटमेंट करायचे, आपल्या पद्धतीने रिक्रूट करायचे आणि सगळं झालं की मग एक पर्सनल ऑफिसर सांभाळायला असावा म्हणून पर्सनल ऑफिसर म्हणून एक रिक्रूट केला जायचा. पण आता कन्सेप्ट बदलली आहे. आताच्या ऑर्गनायझेशनमध्ये ज्यावेळेस कंपनी चालू करायची असं म्हटलं तर पहिल्यांदा HR प्रोफेशनलला घेतले जातं आणि त्याच्या गायडन्स आणि त्याच्या नेतृत्वाखाली पुढची रिक्रुटमेंट केली जाते. अशी टोटली कॉन्सेप्ट आता बदलत चालली आहे. सर, तुम्ही जेव्हा HRमध्ये यायचं ठरवलं त्यावेळेला ह्या क्षेत्राला किती स्कोप होता आणि म्हणजे त्यावेळेला तुम्ही कसं काय हे धाडस केलं की ह्या क्षेत्रातच आपलं करिअर करायचं? बेसिकली याच्यामध्ये काय माहिती आहे का की मॅन मॅनेजमेंट म्हणजे माणसांशी संपर्क करायला ज्याला आवडतो तो हा जो प्रोफेशन हा एन्जॉय करतो. अनेक लोकांना असं माणसांशी डीलिंग करायला नाही आवडत, मग ते वेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं प्रोडक्शन, टेक्निकल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करतात. परंतु ज्यांना माणसांबरोबर राहायला आवडतं, माणसांशी बोलायला आवडतं, माणसांना मॅनेज करायला आवडतं, ते लोक इथे सक्सेसफुल होतात. आणि सिन्स बिगिनिंग कॉलेजमध्ये असतानासुद्धा मला एक आवड होती की लोकांबरोबर आपण भेटावं, चर्चा करावी, नवीन माहिती गोळा करावी, नॉलेज प्राप्त करावं. अनलेस अँड अंटिल तुम्ही लोकांना भेटाल तोपर्यंत तुमच्यामध्ये ग्रोथ होत नाही. मग याकरता माझा आवडता स्वभाव होता की लोकांबरोबर हँडल करणे, लोकांशी डील करणे. मग मी ठरवलं की आपण ह्या क्षेत्रातच जायचं. लेबर ऑफिसर माझ्यासमोर एक मोठं हे होतं की आपल्याला आयुष्यात लेबर ऑफिसर व्हायचं. आणि मग हळूहळू पहिली एंट्री मिळत गेली आणि मग या क्षेत्रामध्ये आज इथपर्यंत पोहोचलो. सर, HR होण्यासाठी पर्सनॅलिटी आवश्यक असते असं म्हणतात, पण म्हणजे ह्या पर्सनॅलिटी आवश्यक असण्याचं एक जे मिथ आहे आपण म्हणू, ते खरंच आवश्यक आहे त्या क्षेत्रासाठी की यू शुड बी अ लाईक हँडसम अँड हे जे सगळे आहेत प्रकार ते खरंच गरजेचे आहेत या क्षेत्रासाठी येण्यासाठी? या क्षेत्रात हे बघा, याच्यामध्ये पर्सनॅलिटी नो डाऊट इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. कारण तुम्हाला ज्यावेळेस माणसांशी डीलिंग करायचं असतं त्यावेळेस तुमची पर्सनॅलिटी ही इफेक्टिव्ह जर असेल तर आणि तरच तुम्ही समोरच्या माणसाला मॅनेज करू शकता.
तुम्हाला त्यांच्या रोलमध्ये पहिल्यांदा जावं लागतं, रोल समजून घ्यावा लागतो, समोरचा मनुष्य काय आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे हे एकदा तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती एक इम्प्रेशन पाडून, एक छाप पाडून त्याच्यावरती तुम्हाला किंवा मी तुझ्याशी सुद्धा हँडल करू शकतो, तुला नाही तुझे प्रश्नसुद्धा हँडल करू शकतो, तुला मी त्याचं सोल्युशनही प्रोव्हाइड करू शकतो, असं सगळं करणारा एक इफेक्टिव्ह पर्सनॅलिटी असलेला मनुष्य या क्षेत्रात सक्सेसफुल होतो. असं अनेक उदाहरणं आहेत. म्हणून मॅनेजमेंट सिलेक्शन करताना सुद्धा की हाऊ इज हिज पर्सनॅलिटी हा एक महत्त्वाचा फॅक्टर बनतो. सर, पण HR करण्यासाठी MBA करणंच आवश्यक आहे का काही अन्य पर्याय देखील या क्षेत्रात येण्यासाठी निवडू शकतो? हे बघा, सर्वसाधारण छोटं दुकान आहे असेल आणि त्याच्याकडे 5-10 लोक जरी काम करत असेल तरी तो 5 ते 10 लोकांना जर मॅनेज करतो तर तो सुद्धा एक HR प्रोफेशनल आहे. छोटंसं कोणत्याही स्वरूपाचं दुकान असेल तो मॅनेज करत असेल, रिटेल चेन असेल तो मॅनेज करत असेल, परंतु एक प्रोफेशनल डिग्री असल्यानंतर तुम्हाला एक वेटेज येतं, तुमच्याकडे सायंटिफिक नॉलेज असतं, तुम्हाला रूल्स रेग्युलेशन लॉज यांचं नॉलेज असतं. आणि ज्यावेळेस आपण एक मोठ्या कॉर्पोरेटचा विचार करतो त्या कॉर्पोरेटमध्ये तुम्हाला एक सायंटिफिक नॉलेज आणि दुसरी गोष्ट एक प्रोफेशनल डिग्री जर असेल तर तुम्ही खूप उत्तमरित्या काम करू शकतात. याच्याकरता MPM, MBA, MSW असे जे कोर्सेस आहेत हे करणं केव्हाही उपयुक्त ठरतं. त्याच्यामुळे तुम्हाला ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी खूप चांगल्या मिळतात. पण वेगळे काही पर्याय या क्षेत्रात येण्यासाठी आहेत का? हे बघा, अनेक जण ही डिग्री जी आहे ही डिग्री सुरुवातीला ग्रॅज्युएशन करतो, त्याला कुठेतरी सुपरवायझरी किंवा ऑफिसर लेवलचा जॉब मिळून जातो. मग हळूहळू तो जसा त्या क्षेत्रात आपल्या पाय रोवतो त्यावेळेस त्याला असं वाटतं की अरे HR एक खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, मी त्याच्यामध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन जर केलं तर मला ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या मिळतील आणि मी अजून चांगलं काही करू शकेल, अशा गोष्टी घडत जातात. मग त्यावेळेस तुम्हाला फुल टाईम नोकरी करणं शक्य नाही होत, तर अशा वेळेस तुम्हाला पार्ट टाईम किंवा इव्हिनिंग क्लासेस असलेले असे कॉलेजेस निवडून तुम्ही आपली पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही करू शकतात. डिस्टन्स एज्युकेशनने सुद्धा तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन याच्यामध्ये करता येतं. हे झालं HR साठी. पण यासाठी ग्रॅज्युएशन नेमकं कशात करावं? एनी ग्रॅज्युएशन विल बी, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की BA, BCom, BSc हे तर कॉमनली MBA मध्ये करतातच, MPM करतातच, पण मी अनेक अशी पण माझ्या हल्ली सेल्फ फायनान्स देखील असे काही कोर्स आलेले आहेत ज्यात आपण ग्रॅज्युएट होऊ शकतो. मग ते जास्त फायदेशीर ठरू शकतात का आपलं जे पठडी पद्धत आहे BA, BCom यासारखे पर्याय देखील चालू शकतात? मी तुम्हाला तेच सांगतो की BA, BCom, BSc नंतर याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट केलेले अनेक जण आहेत. याच्या व्यतिरिक्त सुद्धा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट सुद्धा या क्षेत्राकडे वळलेले आहेत. काही MBAs जे आहेत, ज्यांनी MBBS केलेलं आहे असे डॉक्टरसुद्धा MBA HR झालेले मी अनेक पाहिलेले आहेत. आणि अनेक जण जे टेक्निकल नॉलेज घेऊन या क्षेत्रामध्ये आलेले आहेत असे अनेक जण आहेत की जे याच्यामध्ये सक्सेसफुल झालेले आहेत. पण HR मध्ये नेमकं शिक्षण पूर्ण करण्यास टोटल किती साधारण कालावधी हा जातो आणि त्यानंतर होणारी रिक्रुटमेंट? हे बघा, MBA करण्यासाठी साधारणतः 2 वर्ष हे लागतातच. डिस्टन्स एज्युकेशनमध्ये कधी 2 ते 3 वर्षामध्ये सुद्धा तुमची डिग्री कंप्लीट होते आणि काही डिप्लोमा कोर्सेस जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही 1 वर्षामध्ये ही गोष्ट तुम्ही कंप्लीट करू शकता. नक्कीच सर. या क्षेत्रात आता दिवसेंदिवस ही स्पर्धा प्रचंड वाढताना दिसते, याबाबत काय सांगा? स्पर्धा कुठे नाही, स्पर्धा प्रत्येक क्षेत्रात आहे, पदोपदी आहे, प्रत्येकांमध्ये कॉम्पिटिशन निर्माण झालेली आहे. पण ह्या बदलत्या क्षेत्रामध्ये बदलत्या वेळेमध्ये आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणून तुम्हाला ह्या कॉम्पिटिशनला सामोरं जाणं हे गरजेचं आहे. आपल्यापेक्षा आपल्यासोबत असणारे अनेक जण आपल्यापेक्षा हुशार असतात, पण त्याला क्रॉस करून मला पुढे कसं जायचं आहे हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं आणि आपली पर्सनॅलिटी तशीच डेव्हलप करायची, नॉलेज असंच प्राप्त करायचं की त्या कॉम्पिटिशनला आपण फेस करू शकतो. आणि असं जर केलं तर मला नाही वाटत की कोणी सक्सेस होऊ शकत नाही. एनीबडी कॅन बी अ सक्सेसफुल पर्सन. इवन मी तर म्हणतो बँक बेंचर जे असतात ना ते बेसिकली मी एंटरप्रिनर्स झालेले बघितलेले आणि ज्यांना 80-90% मार्क मिळाले असे मुलं हे त्यांच्याकडे काम करताना आम्ही बघितलेले आहेत. ही सत्य गोष्ट आहे अगदी.
नक्कीच. पण सर या क्षेत्रात अग्रस्थानी राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आता जे HR करण्यासाठी तयार आहेत किंवा ज्यांना करायचं आहे HR ह्या क्षेत्रात यायचं आहे त्यांनी नेमकं काय करायला हवं? यांनी बेसिकली तुम्ही डिग्री कोणती आहे याला काही हे नाही. तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी तुम्हाला अनेक कॉलेजेस महाराष्ट्राच्या बाहेर उपलब्ध आहेत. ग्रॅज्युएट करत असतानाच आपल्याला एक ठरवायचं आहे की आपल्याला HR मध्ये करायचं आहे, फायनान्समध्ये करायचं आहे, मार्केटिंगमध्ये करायचं आहे का ऑपरेशन्समध्ये करायचं आहे, हे ज्याचं त्यांनी आपल्या इंटरेस्टनुसार हे ठरवायचं. अनेक लोकांना मी सांगितलं ना की माणसांशी डीलिंग करायला आवडतच नाही, देन ही कॅनॉट बी अ सक्सेसफुल पर्सन इन ह्युमन रिसोर्सेस. पण ज्याला माणसांमध्ये राहायची इच्छा आहे, माणसांशी बोलायचं आवडतं, अशा लोकांनी तर जरूर HR मध्ये यावं. खूप चांगलं क्षेत्र आहे आणि खूप चांगल्या करिअर ऑपॉर्च्युनिटी त्याच्यामध्ये आहेत. सर आपल्यासोबत एक प्रेक्षक आहेत पुण्याहून, सायली एकबोटे. सायली, तुमचा प्रश्न थेट सरांना विचारा. हॅलो. तुमचा प्रश्न सलग सरांना विचारा. माझी बहीण आहे, तर तिने आता 12वी दिली आहे आणि ती कॉलेज तिने कॉमर्समध्ये केलं आहे. तर मग तिला जर HR मध्ये करायचं झालं HR मध्ये, तर मग तिने पुढे कशात ग्रॅज्युएशन केलं पाहिजे? ती आता 12th कशात केलेलं तिने? 12th मधनं तिने केलं कॉमर्समध्ये केलं. म्हणजे याच्यानंतर तिला जर या क्षेत्रात यायचं असेल तर तिला BCom करावं लागेल 3 वर्ष आणि BCom केल्यानंतर तिला यामध्ये MBA HR, MPM मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट, आता तुम्ही पुण्यातून बोलतात म्हणून पुण्यामध्ये MSW किंवा MLW असे पण काही कोर्सेस आहेत, तिथे ॲडमिशन घेऊन ती या क्षेत्रामध्ये येऊ शकते. सर आपण चर्चा मगाशी करत होतो की विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात येण्यासाठी अग्रस्थानी राहण्यासाठी नेमकं काय करायला हवं? यासाठी बेसिकली मी म्हणजे एक सांगेल की तुमची इच्छाशक्ती एक दांडगी पाहिजे की मला करिअर कशात करायचं आहे, मला ग्रोथ कशात करायची आणि माझी आवड कशामध्ये आहे, याच्यावरती सगळ्या गोष्टी निर्भर करतात. आणि एकदा ठरलं की मी माझ्यातल्या ह्या स्ट्रेंथ आहेत, मी माणसांना सहजी हँडल करू शकतो, माणसांना मी जिंकू शकतो, असं जर तुम्हाला जर कळलं तर HR इज द बेस्ट फील्ड फॉर नथिंग. इट्स अ वंडरफुल फील्ड. सर पण लँग्वेज कुठेतरी इम्पॉर्टंट आहे या सगळ्यासाठी की इंग्लिशचा प्रचार वाढतोय सगळीकडे, इंग्लिश ही इज मस्ट असं म्हणण्यात येतं. HR या फील्डला लँग्वेजचं बॅरियर नेमकं आहे का? अजिबात नाही. उलट ऑन द कॉन्ट्ररी मी असं म्हणेल की तुम्ही जर इंग्लिश तुम्हाला येणं आवश्यक आहे, कारण की तुम्हाला ज्यावेळेस मॅनेजमेंटशी बोलावं लागतं किंवा उच्च पदाधिकाऱ्यांशी बोलावं लागतं त्यावेळेस तुम्हाला इंग्लिश येणं आवश्यक आहे. परंतु ज्यावेळेस तुम्हाला ऑर्गनायझेशनच्या लोकांशी, कामगारांशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्हाला मराठी लोकल लँग्वेज, आता आम्ही महाराष्ट्रात आहे म्हणून मराठीबद्दल बोलतो, तर तुम्हाला मराठी येणं केव्हाही चांगलं आहे. एकदा तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये ज्या माणसाशी तुम्ही तो परिचित आहे, तो ज्याच्यात डेव्हलप झाला आहे, त्याच्याशी त्या भाषेत जर तुम्ही बोललो ना तर तो एकदम क्विकली तुमच्या जवळ येतो. त्याला असं वाटतं हा मनुष्य कोणीतरी माझ्या जवळचा आहे, मी याच्याशी बोललं पाहिजे, आणि त्याला पण एक बोलायला इंटरेस्ट निर्माण होतो. आणि एकदा इंटरेस्ट त्याला आपल्याशी बोलायला झाला की त्याचा प्रॉब्लेम आपल्याला समजायला आणि त्याचं सोल्युशन काढायला एकदम सोपं जातं. याच्याकरता तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, ज्या राज्यात तुम्ही काम करतात, तर तिथली जर लँग्वेज तुम्ही, आता समजा मराठी माणूस आहे पण तुम्हाला बेंगलोरला जॉब मिळाला तर तिथे असते मोस्टली कन्नडा जॉब, कन्नडी यायला पाहिजे. तर तुम्हाला तिथली भाषासुद्धा अवगत करणं तेवढंच गरजेचं आहे, कारण तिथला कामगार जो आहे ना, त्या कामगारांनाशी तुम्हाला संपर्क साधण्यासाठी ती लोकल लँग्वेज जर आले तर यू विल विन दॅट पर्सन. तुम्ही त्याच्यावरती एक जिंकू शकता, त्याच्यावरती राज्य करू शकता. नक्कीच. जय महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय, ती मार्गदर्शन घेतोय सरांकडून ते HR इंडस्ट्रीतल्या या संधींबद्दल. आपल्याला एक प्रेक्षकांचा फोन आलेला आहे, नागनाथ माने सोलापूरहून आहेत. सर तुमचा प्रश्न विचारा थेट. सर नमस्कार, मी माने बोलतो सोलापूरहून. हा नमस्कार, बोला. माझ्या मुलाने BSc मध्ये ग्रॅज्युएशन केलंय. BSc? हा, BSc मध्ये. त्यांनी मध्ये टाटा इन्स्टिट्यूट MSW साठी CET दिली होती. ओके. पण त्याच्यामध्ये त्याचं काही ऍडमिशन झालेलं नाही. बरं. आणि आता तुमचा प्रोग्राम बघताना मला क्लिक झालं तर तुमच्याकडे असं शोध आणि त्याचं स्पेशलायझेशन ह्युमन रिसर्चच होतं टाटा इन्स्टिट्यूट मध्ये. ओके. तर आपल्याकडे असं काही मार्गदर्शन माझ्या मुलाला मिळेल का?
हो जरूर. समजा तुम्हाला आता टाटा इन्स्टिट्यूटला तुम्ही ट्राय केला पण सक्सेस नसेल झालं तर हरकत नाही आहे. सेम अशीच एक इन्स्टिट्यूट दुसरी आहे पुण्याला, कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेस, तिथे तुम्ही ट्राय करू शकतात. किंवा त्याच्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये निर्मला निकेतन अशी पण एक संस्था आहे. नाशिकला IMRT कॉलेज आहे, अहमदनगरला आहे, तळोजाला आहे, मला वाटतं नागपूरला पण आहे. अशा अनेक संस्था आहेत की ज्या ठिकाणी अजूनही ॲडमिशन आपण प्रयत्न करू शकतात. तर आणखी एक आपल्याला प्रेक्षकांचा फोन आला आहे. संजय कुलकर्णी, तुमचा प्रश्न विचारा सरांना. हां सर. हॅलो. तुमचा प्रश्न थेट विचारा. हो सर, माझ्या मुलाने बीकॉम केलंय आता कम्प्लीट. ओके. आणि आता मी कार्यक्रम बघतोय आपला ह्युमन रिसोर्सेस मध्ये. ओके. आणि काहीतरी एक्सपर्ट काहीतरी असं येते. बरं. तर त्यासाठी करिअरच्या दृष्टीने काय करता येईल त्याला? तो बीकॉम झालेला आहे आणि HRD एक्सपर्ट म्हणजे काय आणि त्यात करिअर काय होऊ शकतं? हे बघा, HRD एक्सपर्ट म्हणजे असं असतं की तुम्ही कधी कंपनी वगैरे व्हिजिट केली आहे का? हो हो. कंपनीमध्ये जसे मशिनरी आवश्यक असतं, जसं मटेरियल आवश्यक असतं, तसंच प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये मॅनपॉवर म्हणजे ह्युमन रिसोर्स म्हणजे मनुष्य हा प्रत्येक गोष्टीला लागत असतो. उत्पादन करण्यासाठी लागतो, ऑफिस चालवण्यासाठी सुद्धा तुम्हाला मॅनपॉवर शिवाय, विदाऊट मॅनपॉवर नो ऑर्गनायझेशन कॅन वर्क. प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक संस्थेमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये ह्युमन रिसोर्सेसची अत्यंत गरज असते. याकरता त्याला मॅनेज करणारे जे एक्सपर्ट असतात त्यांना ह्युमन रिसोर्स एक्सपर्ट बनतात. आणि अशासाठी MBA HR, MPM, MSW असे काही स्पेशलायझेशन कोर्सेस आहेत की त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊन तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊ शकतात. सर आणखी एक फोन येतो आपल्याला. मधुरा फाटक यांचा फोन आहे डोंबिवलीवरून. तुमचा प्रश्न थेट विचारा. हॅलो, मला असं विचारायचं होतं की HR मध्ये डिस्टन्स एज्युकेशन करता येतं का? हो जरूर करता येतं. डिस्टन्स एज्युकेशनमध्ये अनेक युनिव्हर्सिटीज आहेत की सिक्कीम मणिपाल, त्याच्यानंतर नाशिकला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, पुण्याला सिम्बॉयसिस, यांच्यामध्ये डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात आणि तुम्ही तुमची डिग्री जरूर तुम्ही प्राप्त करू शकतात. नक्कीच. तर सर साधारणतः सरासरी टक्का मिळवणारा मुलगा म्हणजे आपण म्हणतो की ॲव्हरेज स्टुडंट्स जे असतात ते सुद्धा ह्या HR डिपार्टमेंट म्हणजे HR मध्ये येऊन त्यांचं करिअर घडवू शकतात का? त्याला काही वेगळे जरूर करू गरजेचे शकतात. जरूर करू शकतात. याच्यामध्ये पर्सेंटेजची आवश्यकता नाही आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला समोरचं मनुष्य काय आहे ही ओळखण्याची जी कला आहे ती तुम्ही जर अवगत केलेली असेल आणि तुम्हाला 35, 40, 50% जरी मार्क असेल तरी तुम्ही सक्सेसफुली करू शकतात असा मला विश्वास आहे. सर एक बघितलं तर जास्त करून या क्षेत्रात मुली पाहायला मिळतात. म्हणजे मुलांसाठी एक क्षेत्र तसं दुय्यम आहे किंवा मुलांनी या क्षेत्रात करिअर करताना त्याचा विचार करावा असं काही गरजेचं आहे का? हे क्षेत्र मुलींसाठीच आहे असं बिलकुल नाही, मुलींसाठी नाही. परंतु मुली ह्या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं सक्सेसफुल काम करू शकतात. मी अनेक लेडी ऑफिसर्स, लेडी मॅनेजर्स ह्युमन रिसोर्सेसमध्ये सक्सेस झालेल्या पाहिलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे असं आहे की मुलींकडे बेसिकली एक मॅन मॅनेजमेंटचे स्किल्स घेऊच. आपल्याला एक आणखी एक फोन येतोय, कैलास पवार यांचा आहे तो. सर प्रश्न विचारा. हा सर, मला प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. की माझा मुलगा MSc झाला, MSW झाला. हा हा. आता तो पुण्याला नफातीच्या तिथं गेलेला आहे 1 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी. बरं. तर त्याची नजर कमी आहे, तर दिव्यांगाला याच्यात संधीबद्दल माहिती सांगा ना. मला एक सांगा, तरी MSW स्पेशलायझेशन काय आहे त्याचं? स्पेशलायझेशन त्याचं तिथं पब्लिक रिलेशन वरच केलेलं आहे. काय? पब्लिक रिलेशन. पब्लिक रिलेशन MSW. हो. कोणत्या MSW मध्ये केलं त्याने सोशल वर्क. कोणत्या इन्स्टिट्यूट मधून केलं? औरंगाबाद विद्यापीठ मध्ये. औरंगाबाद विद्यापीठामध्ये MSW इन पर्सनल पब्लिक रिलेशन्स. हो. बरं बरं, ओके. ही इन्फॉर्मेशन माझ्या दृष्टिकोनातून नवीन आहे. बेसिकली MSW मध्ये लेबर वेलफेअर, फॅमिली अँड चाइल्ड वेलफेअर, मेडिकल अँड सायकॅट्रिक असे, करेक्शनल आणि दुसरी गोष्ट ट्रायबल डेव्हलपमेंट. तर अशा प्रकारचे स्पेशलायझेशन आहेत. पण आता ही मिळालेली नवीन माहिती मी चेक करेल. पण एने हो, जर त्याचं पब्लिक रिलेशनमध्ये स्पेशलायझेशन जर असेल
तर त्याला बेसिकली ह्याच अनेक ऑर्गनायझेशनमध्ये PROs पब्लिक रिलेशन ऑफिसर्स अशी पदं असतात की जिथे बेसिकली कम्युनिकेशन ऑर्गनायझेशनचं जे कम्युनिकेशन करायचं असतं कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स करण्यासाठी त्या ठिकाणी PROचा रोल उपलब्ध असतो. अशा ठिकाणी तो आपली नोकरी प्राप्त करू शकतो. सर याच अनुषंगाने एक प्रश्न मनात येतोय की PR आणि HR यांच्यात साम्य काय नेमकं? PR मॅनेज करत असताना सुद्धा ह्युमन रिसोर्सेस मॅनेज करावं लागतं आणि ह्युमन रिसोर्स मॅनेज करत असताना ह्युमन रिसोर्स म्हणजे ऑर्गनायझेशनमधले एम्प्लॉईज पण मॅनेज करणे आणि ऑर्गनायझेशनच्या बाहेरचे जे लोक आहेत ज्यांच्याशी संबंध येतो त्यांनाही मॅनेज करणं, दॅट इज कॉल्ड एज पीपल्स मॅनेजमेंट. शेवटी माणसं हँडल करणं हाच एक कॉमन फॅक्टर आहे. सर आणखी एक कॉलरचा आपल्याला फोन येतोय. वैशाली नागरे यांचा फोन आहे. वैशालीजी तुमचा प्रश्न विचारा. हो सर, नमस्कार सर दोघांना पण तुम्हाला. नमस्कार. मी इगतपुरीहून बोलते, वैशाली नागरे. सर माझ्या मुलांनी आता BSc ॲग्री बायोटेक्नॉलॉजीची डिग्री केली आहे. ओके. तर पुढच्या करिअरच्या दृष्टीने जॉब सर्चच्या दृष्टीने त्याला कुठे प्रयत्न करावे लागतील आणि तुम्ही काय सल्ला द्याल की पुढे त्यांनी काय करावं? म्हणजे त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय बरोबर? हो हो. पण त्याला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन त्याचा इंटरेस्ट बघून दोन वर्षाची डिग्री जी आहे ती HR किंवा HRच्या व्यतिरिक्त त्याला ज्याच्यात आवड आहे त्याच्यामध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन करावं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये तो जॉब शोधू शकतो. पण त्याच्यासाठी कमीत कमी अजून 2 वर्ष लागतील त्याला आणि 2 वर्ष शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नोकरीसाठी एलिजिबल होऊ शकेल. तर सर आपण मगाशी चर्चा करत होतो HR आणि PR यातल्या साम्याबद्दल, तुम्ही त्याबद्दल सांगत होता. त्याच्यामध्ये दोघांमध्ये फॅक्टर एकच आहे की यू हॅव टू मॅनेज द ह्युमन रिसोर्सेस. ह्युमन रिसोर्सेस वेगवेगळ्या क्षेत्रातले असू शकतात. विदिन द ऑर्गनायझेशन म्हटलं की एम्प्लॉईज असतात आणि अदर दॅन ऑर्गनायझेशन जर म्हटलं तर मग उरलेली जी पब्लिक आहे की तो व्हिजिटर असू शकतो, तो व्हेंडर असू शकतो, तो सप्लायर असू शकतो, तो गव्हर्नमेंटचा ऑफिसर असू शकतो. यांना सुद्धा तुम्हाला मॅनेज करण्याचे स्किल्स डेव्हलप केले गेले पाहिजे. सर आणखी एक फोन येतोय. विवेक प्रधान यांचा फोन आहे वर्ध्याहून. विवेकजी तुमचा प्रश्न विचारा. हा हॅलो सर, मी वर्ध्याहून बोलताय, विवेक प्रधान. हा बोला. हा HR म्हणजे हॅलो. हा बोला. हा सर, HR म्हणजे नेमकं काय सर आणि 12वी नंतर त्यामध्ये पै कोर्स उपलब्ध आहे का? नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर बेसिक तुम्हाला ग्रॅज्युएशन असणं महत्त्वाचं आहे. 12वी नंतर अजून तुम्हाला एखादी डिग्री घ्यावी लागेल जी तुमच्या इथं उपलब्ध आहे. BA, BCom, BSc असे कोणती असेल तरी काही फरक नाही पडत. इवन इंजिनिअरिंग असेल तरी पण फरक नाही पडत. त्याच्यानंतर 2 वर्षाचा हा जो कोर्स आहे ह्युमन रिसोर्सेसमधला हा तुम्हाला प्राप्त करता येऊ शकतो. म्हणजे एक म्हणजे MBA HR, MPM मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट, MSW और MLW असे जे कोर्सेस आहेत ते कोर्स करावं लागेल आणि या क्षेत्रामध्ये नोकरी प्राप्त करू शकाल. सर तर आज आपण या सगळ्या तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल नक्कीच तुमचे धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिलात. तर जय महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र. नमस्कार.